स्वातंत्र्यप्रेम क्रांतिकारी जेलवजी, सर्व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि इतरही काही राज्यामध्ये असलेल्या माझ्या कुळातील सर्व समाज बांधव आणि भगिनींना मानाचा क्रांतिकारी जेलवजी. आज 11 डिसेंबर 11/12/25 आज आरक्षण क्रांती महापदयात्रेचा 40वा मुक्काम. आज सकाळी बाजारगाव या ठिकाणाहून पहाटे सर्व पदयात्री 5 वाजता उठून तयार होऊन या नागपूरच्या महामोर्चातील महापदयात्रेतील शेवटचा मुक्काम वाडी, नागपूरच्या अलीकडे एक 10 किलोमीटर अलीकडे या महापदयात्रेचा शेवटचा मुक्काम होणार आहे. त्या दिशेने ही महापदयात्रा आज सकाळीच मार्गस्थ झालेली आहे. आज अंतर बस कमी करण्याच्या दृष्टीने आज लवकरच सकाळी ही महापदयात्रा सुरू झालेली आहे. साधारण दुपारी 4 वाजेपर्यंत ही महापदयात्रा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचणे आवश्यकही आणि अपेक्षित आहे. कारण आज संपूर्ण तयारीचा आढावा आणि सर्व विविध राज्यातून येत असलेल्या समाज बांधव आणि भगिनी यांच्याशी चर्चा, प्रवासामध्ये असलेले अनेक कार्यकर्ते यांच्याबरोबरच्या चर्चा, तयारीमध्ये असलेला समाज, नागपूरच्या दिशेने विविध वाहनांनी शक्य ते त्या पद्धतीने या नागपूरच्या दिशेने गेल्या 2 दिवसापासूनच खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आणि भगिनी यायला सुरुवात झालेली आहे. काल रात्रभर फोन सुरू होते, सकाळपासून फोन सुरू आहे. अनेक समाज बांधव हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरता नागपूरच्या दिशेने निघालेले आहे. यापूर्वी या विदर्भामध्ये, या नागपूरच्या पुण्यनगरीमध्ये आजपर्यंत कोणत्याही पक्षाचा एवढा मोठा मोर्चा झाला नसेल. एवढा मोठा मोर्चा उद्या नागपूर या ठिकाणी होणार आहे. काल LIB गुप्तवार्ता विभागाच्या वतीने काल सर्व अपेक्षित गर्दीचा आढावा घेण्यात आला. कालपर्यंत नागपूर आणि महाराष्ट्र पोलीस प्रशासन कालपर्यंत त्यांना तो अंदाज नव्हता. मात्र काल दुपारनंतर ज्यावेळी तो वार्ताचा जो अहवाल त्यांच्याकडे प्राप्त झाला, त्या अहवालापासून आमचे पोलीस बांधव आणि यंत्रणा प्रचंड ताकदीने कामाला लागलेली आहे. या राज्याने देखील एवढा मोठा मोर्चा अधिवेशन काळामध्ये
कधी पाहिला नसेल एवढा प्रचंड असा पिवळ्या वादळाचा झंझाट हा उद्या या विदर्भामध्ये या नागपूरमध्ये या उपराजधानीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. प्रचंड उत्सुकता, प्रचंड संताप आणि बरेच काही अपेक्षा घेऊन या ठिकाणी उद्याच्या होणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व टीम राज्यातील इतरही राज्यातील सर्व लष्करी शक्ती सेनेची टीम कामाला लागलेली आहे. अनेक समाज बांधव भगिनी या महामोर्चासाठी अगदी जय्यत तयारीमध्ये आहे. बरेच समाज बांधव आणि भगिनी देखील आजच या काही वेळापर्यंत का होईना या ठिकाणी या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने दुपारनंतर सहभागी होऊ शकतात. उद्या सकाळी ठीक 8 वाजता या महापदयात्रेची आपण सुरुवात करणार आहोत. साधारण उद्या सकाळपासूनच वाडी या ठिकाणी अनेकांना पदयात्रेच्या उद्याच्या ऐतिहासिक अशा महामोर्चाच्या निघण्याची जी सुरुवात जी करण्याची वाडी नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी अनेक समाज बांधव आणि भगिनी आज दुपारपासूनच ते माहिती घ्यायला त्या ठिकाणी येण्यानंतर ते बहुसंख्य समाज बांधव ते सकाळपासूनच या ऐतिहासिक अशा शेवटच्या दिवसाच्या महापदयात्रेमध्ये सहभागी होती. माझी तमाम समाज बांधव आणि भगिनींना नम्र विनंती, कळकळीचं आव्हान आहे की आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती नक्कीच सध्या झालेली आहे. कारण ज्या प्रकारे या संपूर्ण पदयात्रेतील मुंबईपासून ते कालच्या मुक्कामाच्या बाजारगावपर्यंत आताही रोडने या रस्त्याने महामार्गावर येता जाता अनेक समाज बांधव कोणी ट्रक घेऊन ड्रायव्हर येऊन भेटतात, कोणी कोणती वाहनं घेऊन या ठिकाणी भेटत आहेत, कोणी बसमधून जाताना एस टीमधून जाताना या ठिकाणी आवाज देत आहेत. ठिकठिकाणी झेंडे पाहिले, आम्हाला पाहिले की जय लवजीचा नारा हे गेल्या 39 दिवसातलं नेहमीचं हे वाक्य झालेलं आहे. अगदी एस टी ड्रायव्हर असेल, कंडक्टर असतील, हे देखील आपली तुफान वेगात असणारी वाहने थांबवून ते सर्वांना जयलवजी करतायत. आणि हे सर्व पाहून त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी आम्ही तो अनुभवलेला आहे. या 39 दिवसाच्या आजपर्यंतच्या पदयात्रेमध्ये जो आनंद आम्हाला मिळालेला आहे तो कोणत्या मोजपट्टीमध्ये मोजता येणार नाही. तेवढा आनंद आणि समाधान त्याची तुलना कशाचीही करू शकते. यात्रेमध्ये ज्या समाज बांधव आणि भगिनी रस्ते आम्हाला भेटल्या, कुणी 2 चाकीवर भेटल्या, कुणी 3 चाकीवर भेटल्या, कुणी 4, याची अनुभूती आम्हाला या महापदयात्रेमध्ये आलेली आहे. नक्कीच या ठिकाणी जे सध्या राज्यामध्ये आणि देशातल्या अनेक राज्यामध्ये जे या महापदयात्रेच्या संदर्भातून ज्या चर्चा आहेत त्या पाहता कालपासूनच मला वाटतं आपल्या सोशल मीडियाला आपण पाहिलं असेल की कालपासूनच आपले मध्य प्रदेशचे युवकाध्यक्ष
कालपासूनच सहभागी झालेली. त्यांची सर्व टीम आता या वाडीच्या नागपूरच्या दिशेने निघालेले आहे. असंख्य बांधवांचे फोन येत आहेत. त्यांच्या निघण्याची तयारी झालेली आहे. अनेक जण निघणार आहेत. निश्चित या वेळचं जे आंदोलन असणार आहे हे एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आणि मातंग समाजाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद करण्यासारखं हे आंदोलन असणार आहे. निश्चित हे आंदोलन बरंच काही समाजाला आमचे प्रश्न तर सुटणारच त्याबद्दल वादच आहे. कारण तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे. तो आम्ही या माध्यमातून अनेकांना वाटतं की सारखी आंदोलनं कशाला, पदयात्रा कशाला, लोटंगण कशाला. मात्र त्या सर्व गोष्टी बोलता येत नसतात, सांगता येत नसतात. मात्र जे अपेक्षित जे होतं, ज्यावेळी एक संघटनेचा जन्म झाला आणि समाजाच्याबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न निश्चित काही अंशी या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मी म्हणणार नाही की 100% या ठिकाणी आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. मात्र सुरुवात मात्र झालेली आहे आणि एक दमदार आणि चांगली सुरुवात ही झालेली आहे. 7 पिढीचं शिल्लक राहिलेलं काम ते एका पिढीमध्ये होणं शक्य नाही. मात्र निश्चित या पिढीने आणि यावेळीच्या जी काय लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून जी काय आंदोलनं झाली, जी पेरणी झाली, त्याच्यातून बरंचसं काम, बऱ्याचशा जन्माचं काम या ठिकाणी झालेलं आहे. निश्चित या ठिकाणी आम्ही आता भले वेग कशाचाही असू द्या, मात्र आम्ही सुरुवात केलेली आहे. आमची पिढी आता निघालेली आहे. आमची भावी पिढी निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही जे आमच्या भावी पिढीच्याबद्दलचं स्वप्न पाहिलं होतं, निश्चित ते स्वप्न लवकरच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक या राज्यात, या देशामध्ये अनेक समाज बांधव राहतात, भगिनी राहतात, इतर जाती धर्माचे लोक राहतात. मात्र निश्चित मातंग समाज देखील त्यातला एक घटक आहे, ज्यांनी या देशासाठी आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, त्याग केला. गावागावासाठी आपलं बलिदान दिलं. गावागावामध्ये गावातल्या जोडणे आणण्यासाठी, यश आणण्यासाठी, गावाच्या रक्षणासाठी अनेक आमच्या मानवीरांनी आपलं बलिदान दिलं, रक्त सांडलं, या देशासाठी रक्त सांडलं. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी आमची नेहमी उपेक्षा होत राहिली. या ठिकाणी आमचा कुणी विचार केला नाही. ज्या देवाच्या पूजा केल्या, देवीच्या पूजा केल्या, कोंबडं बकरं दिलं, त्यांनी कधी विचार केला नाही. ज्या साधू संतांची पूजा अर्चना केली, त्यांनी कधी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं, मताचं दान दिलं, त्या पक्षाने देखील आमच्या प्रश्नावरती, आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचं कधी ब्रश शब्द काढला नाही. मात्र मातंग समाज सध्या ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे, मला गर्व वाटतं. मी अनेक वेळा अनेक सभामध्ये, भाषणामध्ये सांगितलं की मातंग समाज याचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर या समाजाला बाहेर यावं लागेल आणि निश्चित तो समाज बाहेर येऊ लागलेला आहे आणि तो आता आपले प्रश्न आपण स्वतःहून तो सोडवू लागलेला आहे. निश्चित या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या जन्मापासून ज्या पद्धतीचे आंदोलनं या राज्यामध्ये करण्यात आले, म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल, निश्चित समाजासाठी सर्वात पहिला प्रचंड मार खाणारा जो सैनिक होता तो लवजी शक्ती सेनेचा. जी भगिनी होती आमची ती लवजी शक्ती सेनेची होती आणि अगदी सर्वात जास्त केसेस ज्या संघटनेवर आहे त्या लवजी शक्ती सेना. अनेक वेळा पोलिसांचा मार खाऊन, अनेक केसेस अंगावर घेऊन, अनेक प्रकारची आंदोलनं या राज्याने नाही तर या देशाने कधी पाहिली नसतील. अशा प्रकारची आंदोलन केवळ या संघटनेने आजपर्यंत केली. मला याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे. मला नक्कीच या ठिकाणी माझ्या समाजाचा मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे. माझ्या संघटनेचं देखील या ठिकाणी मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे. मात्र या ठिकाणी जे आज समाजाचं चित्र निर्माण झालेलं आहे, अनेक क्षेत्रामध्ये आज काही अंशी माझा समाज हा दखलपात्र होऊ लागलेला आहे. आज राजकीय क्षेत्रात आज माझ्या समाजाला या ठिकाणी विचारात घेतलं जातं आहे. उमेदवारीसाठी त्याचा विचार होतो. नक्कीच यंदा सगळ्याच बाबतीत
आपला माझ्या समाजाचा या ठिकाणी टक्का वाढणार आहे. या ठिकाणी जे उमेदवार या नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार दिले, अनेक ठिकाणी मातंग समाजाला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी मिळाल्या, अनेक ठिकाणी नगरसेवक पदाच्या उमेदवारी मिळाल्या. नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील सर्वच पक्षांना इथं मातंग समाजाचा विचार करावा लागेल. आता मातंग समाजाला डावलून चालणार नाही, जमणार देखील नाही. त्यामुळं येणारा काळ हा मातंग समाजाच्या भावी पिढीसाठी एक सुवर्ण काळ नक्कीच या ठिकाणी येणार आहे. आम्ही जे स्वप्न पाहिलं की निदान आम्ही मेल्यानंतर 50 वर्षांनी का होईना या राज्याचा मुख्यमंत्री मांगाचा झाला पाहिजे. निश्चित आता नाही, मात्र येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राला देखील मांगाला डोक्यावर घ्यावंच लागेल आणि 100 वर्षांनी का होईना या देशाचा पंतप्रधान माझ्या समाजाचा मातंग मांग समाजाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जी योगदान, जी निष्ठा, जी देशभक्ती, जी मातंग समाजाने आजवर या एवढ्या हाल अपेष्टा सोसून देखील जे राष्ट्रप्रेम त्यांनी, जे राष्ट्रभक्ती त्यांनी सोडली नाही, ते आमच्या पूर्वजांची आम्हाला ती शिकवून राहिलेली आहे की जगायचं देशासाठी आणि मरायचं देशासाठी, स्वराज्यासाठी. ही शिकवण या राज्यातला, या देशातला प्रत्येक माझ्या कुळातला बांधव आणि भगिनी ती या ठिकाणी जपते आणि जोपासते. त्याचं प्रदर्शन आम्ही कधी मांडत बसतो नाही, मात्र निश्चित आमच्या प्रत्येक व्यवहारातून या ठिकाणी आपल्याला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम दिसेल. या ठिकाणी अनेक राष्ट्रीय सण होतात, मात्र मागाशिवाय कुठलाही सण होत नाही. या ठिकाणी 15 ऑगस्ट जो स्वातंत्र्य दिन आहे, तो स्वातंत्र्य दिन देखील मागाशिवाय होत नाही. कारण ज्या ठिकाणी झेंडावंदन वगैरे करायचं असतं, ज्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रम होतात, ज्या ठिकाणी स्वतंत्रता दिनांचे कार्यक्रम होतात, त्या ठिकाणची साफसफाई करायला जो झाडूवाला, जी सफाई कर्मचारी आहे, ती महिला भगिनी किंवा बांधव, तो माझ्या कुळाचा, माझ्या समाजाचा आहे. 26 जानेवारी आली, त्या राष्ट्रीय सणाला देखील या ठिकाणी माझा समाज त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता करायला असतो. कोणताही राष्ट्रपुरुष असू द्या, त्या राष्ट्रपुरुषाची जयंती आली तर त्या ठिकाणी या राज्यातला माझा समाज बांधव आणि भगिनी त्या ठिकाणी साफसफाई करायला असते. सण कोणताही येऊ द्या, कोणत्याही धर्माचा येऊ द्या, त्या प्रत्येक सणाला, त्या सणामध्ये होणारा खेळ कसला आणि घाण काढायला तिथं देखील माझा समाज या ठिकाणी असतो. निश्चित या पद्धतीने का होईना आम्ही राष्ट्रभक्ती सोडलेली नाही. देशाच्या प्रती असलेली आमची निष्ठा अद्यापपर्यंत आम्ही सोडलेली नाही. अत्यंत तुटपुंच्या पगारामध्ये या ठिकाणी आम्ही आमचं कुटुंब या ठिकाणी चालवतो. आज शिक्षणाची आमची अडचण आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये आमची मुलं कमी पडत आहेत. लोक नुसती मार्गदर्शक नुसते आणि विद्वान नुसते नावं ठेवतात की तुमची मुलं शिकत नाही. शिकतायत ना, मात्र दुर्दैवाने जे व्यावसायिक आम्हाला सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंगला जे आमचे विद्यार्थी जायला पाहिजे, दुर्दैवाने या ठिकाणी मेरिटमुळे आमची मुलं मागे राहतात. झोपड्यामध्ये राहून मेरिट कसं या ठिकाणी आम्ही प्राप्त करणार? आमची मुलं, या मुलांचे आईवडील, जे पालक आहेत, ते मोलमजुरी करून शेतामध्ये राबून, या ठिकाणी वीट भट्ट्यावर राबून, ऊस तोडणी करून, शहराची, गावाची घाण स्वच्छ करून आम्ही मेरिट कसं मिळवू शकतो? त्यामुळं या ठिकाणी आमची मुलं व्यावसायिक शिक्षणामध्ये कमी आहे, त्यामुळं तिकडचा आमचा धक्का कमी आहे. मात्र आज जर पाहिलं तर इतर क्षेत्राकडे आमची मुलं शिकत आहेत. आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, इतर अनेक क्षेत्रामध्ये मातंग समाजाचे तरुण आणि तरुणी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांनाही वाटतं या ठिकाणी आम्हाला चांगलं शिक्षण, चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मात्र दुर्दैवाने आरक्षण नसल्यामुळं आमच्या मुला-मुलींना त्या व्यावसायिक शिक्षणाकडे प्रवेश मिळत नाही. आणि आमची तीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी की आमचाही विकास झाला पाहिजे, त्यामुळे ही मागणी घेऊन आम्ही निघालो. निश्चित या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याच काही लोकांनी या ठिकाणी विरोध केला, नावं ठेवली, आम्हाला अनेकांनी शिवाय देखील घातल्या.
परंतु आम्ही कोणी थांबलो नाही. या ठिकाणी वाटचाल करत असताना आम्हाला ज्ञात होतं, माहिती होतं आणि अभ्यास केला होता. जवळजवळ 7 वर्ष 2006 ते 2013पर्यंत या राज्यातला केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतपर्यंतच्या सर्व योजनांचा, केंद्र सरकारपासून ते ग्रामपंचायतपर्यंतच्या सर्व क्लास 1, क्लास 2, क्लास 3 कर्मचारी अनुसूचित जातीच्या माध्यमातून भरलेत आणि या राज्याच्या 2672 कॉलेजेसचा या ठिकाणी सर्व अभ्यास करून या ठिकाणी ही लवजी शक्ती सेना बाहेर रस्त्यावर उतरलेली आहे. आम्ही सर्व हत्यारं घेऊन लढायला निघालो, कारण आम्हाला लढाई हारायची नाही, लढाई जिंकायची. मात्र या ठिकाणी अनेक दिवस हा लढा सुरू असताना जिंकण्यासाठीची ती लढाई आहे. जिंकण्यासाठीची तयारी करून आम्ही बाहेर पडलेलो आहोत. निश्चित अगदी विजयाच्या अत्यंत आम्ही जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि नक्कीच विजय हा आमचा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी राज्यातल्या माझ्या कुळाच्या, माझ्या समाज बांधव आणि भगिनींनी ते वातावरण निर्माण केलेलं आहे, ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे, जो स्वतःहून रस्त्यावरून या ठिकाणी आपलं रूप दाखवतो. निश्चित उद्याचा जो दिवस असणार आहे तो त्याच्यासाठी तो फाटकी आणि फार आगळा वेगळा दिवस असणार आहे. समाज उद्या जो जमणार आहे, मी आकडा या ठिकाणी सांगत नाही, मात्र निश्चित या पूर्वी जे अनुभवलं नाही, जे पाहिलं नाही, ते मात्र या ठिकाणी उद्या अनुभवायला आणि पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पिवळ्याचं झंझावत आणि वादळ काय असतं, हे वादळ मागच्या वेळेस 2023ला 13 डिसेंबर हे लवजी शक्ती सेनेने निर्माण केलं होतं, दाखवलं होतं. मात्र त्यापूर्वीच एक दिवस अगोदर हे वादळ या ठिकाणी म्हणजे 12-12-25ला पोचणार आहे आणि आपलं त्या ठिकाणी दुसरं आपलं पूर्वीचं रेकॉर्ड हे ब्रेक करून नवीन रेकॉर्ड, नवीन विक्रम त्या ठिकाणी निर्माण करणार आहे. निश्चित सर्व समाज बांधव आणि भगिनींना आज दिवसभर आम्ही वेळोवेळी थोड्या वेळासाठी का होईना या ठिकाणी अनेक पदाधिकारी लाईव्ह येतील, आपल्याला माहिती देतील. आजपासूनच आपल्या आंघोळीची, राहण्याची, गाड्या पार्किंगची, या सर्व रथयात्रेतील मार्गाची, वाडी ते यशवंत स्टेडियम आणि यशवंत स्टेडियम ते विधानभवन या मार्गाची इत्थंभूत माहिती आपल्याला वेळोवेळी लवजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी या लाईव्हच्या माध्यमातून देतील. परत एकदा मी माझा काही अडचण असल्यास आपण डायरेक्ट माझ्याशी थेट संपर्क साधू शकताय. माझा नंबर 9767 33 31 31. इंग्लिशमध्ये सांगतो 9767 333 131. परत एकदा मराठीतून सांगतो 9767 33 31 31 9767 333 131. धन्यवाद. जय हिंद, जय लवजी.